नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण कवित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी याचं बॅकलॉगचं कसं फॉर्म भरायचं आहे। रेग्युलरचं फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये भरता बघा, कॉलेजवाले भरून देतात तुम्हाला, पण बॅकलॉगचं फॉर्म कसं भरायचं आहे। आपल्याला दोन वेळी बॅकलॉगचं फॉर्म भरायचं आहे NAP स्टुडंटसाठी। बघा, एक आहे तुमच्याकडं काय की nmu.digital, तुम्ही क्रोमवर जायचं आणि हे नाव सर्च करायचं तर डायरेक्ट तुम्हाला विद्यापीठाची वेबसाईट येऊन जाईल। आणि दुसरं जे आहे तुमच्याकडे बघा, सगळ्यात सोपी पद्धत काय आहे की KBC NMU स्टुडंट ऍप जो आहे DU तो डाउनलोड करायचा प्ले स्टोर मधून। तुमच्या सगळ्याच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर असेल, प्ले स्टोर मध्ये जायचं आणि KBC NMU जळगाव हा जो वेबसाईट ऍप्स आहे तो डाउनलोड करा। बघा, आपण ते ऍप्स थ्रू जाऊया की KBC NMU स्टुडंट जो ऍप्स आहे तो डाउनलोड करूया। आता बघा, मी येतो तुमच्या आता प्ले स्टोर मध्ये। बघा, प्ले स्टोर मध्ये आलो मी। प्ले स्टोर मध्ये आल्यानंतर मी सर्च करणार काय तुमच्याकडं KBC NMU। बघा, स्टुडंट DU तुमच्याकडे हा पहिला असेल त्याला क्लिक करा। माझ्याकडे मी डाउनलोड केलेला आहे तर तुमच्याकडे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ओपन करा। बघा, ओपन केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस दिसेल। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, स्टुडंट लॉग इन करून घ्यायचं आहे। स्टुडंट लॉग इन नंतर तुमच्याकडे पहिल्या याच्यानंतर PRN नंबर टाकून घ्या। बघा, PRN नंबर टाकायचा आहे। बघा, मी PRN नंबर टाकलेला आहे। आता मी डेट ऑफ बर्थ टाकतोय। बघा, डेट ऑफ बर्थ मध्ये इथे क्लिक करायचं डेटवर, आणि इथं जो तुमच्याकडे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एअर्स दिसेल। तर तुमचा एअर्स काय 23 मार्च बघा 2007। बघा, तुमचं 2007 2008 खाली यायचं आहे। बघा, इथं 2007 मध्ये यायचं आहे। आणि 23 मार्च असेल तर बघा, मार्च 23 मार्च इथं बघा 23 मार्च 2007 ला क्लिक केलं मी। ओके, बघा हे 23 मार्च। आता याच्यात स्टुडंट लॉग इन करून घ्यायचं आहे। बघा, हे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर एकदम इझी वे आहे तुमच्याकडं, हा कट करून घ्या, डोंट शो अगेन। आता बघा, इथं तुमच्याकडे ऍडमिशन, लर्निंग असिस्टंट, एक्झाम फॉर्म सबमिशन, स्टुडंट सर्व्हिस हे सगळं आहे। तर त्या काय करायचं आपल्याला की एक्झाम फॉर्म सबमिशन वर क्लिक करायचं आहे। बघा, तुमचा जो बॅकचा विषय असेल तो इथं आला डायरेक्टली, बॅचलर ऑफ सायन्स तुमच्याकडे रेग्युलर ॲज पर सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट बॅक आहे त्याला हे बघा या ॲरोवर क्लिक करायचं। तर तुमच्याकडे बघा कोर्स आहे MT 111 कॅल्क्युलस हा सब्जेक्ट तुमचा बॅक आहे। तर बॅक नंतर बघा खाली या प्रोसीड नाव आहे तुमच्याकडे, तर प्रोसीड वर क्लिक करा। प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर बघा, एका सब्जेक्टची फीस आहे 320। तुमच्याकडे इथं काही करायची नाही। तुमच्याकडे 2 सब्जेक्ट बॅक असेल तर 2 सब्जेक्ट येईल, 3 सब्जेक्ट बॅक असेल तर 3 सब्जेक्ट, जेवढी फीस असेल तर त्या फीसला क्लिक करायचं आहे आणि ते पे नाव वर क्लिक करायचं। बघा, पे वर क्लिक केलं तर तुमच्याकडे हा खाली आणायचं आणि हा ओके बटनवर क्लिक करायचा आहे। बघा, ओके बटन क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आता फीसचं येऊन जाईल। बघा, फीस आल्यानंतर आपण काय करणार, आता पेमेंट गेटवे वर क्लिक करणार। पेमेंट गेटवे तुमच्याकडे ब्लू लाईन मध्ये दिसेल, तिथं क्लिक करून खाली सबमिट वर बटन करा। सबमिट वर बटन क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा, तुमच्याकडे असं येईल। त्याच्यानंतर पे नाव वर क्लिक करा। बघा, पे नाव वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे 3 वेने, तुमच्याकडे क्रेडिट कार्डने तुम्हाला पेमेंट करता येईल, डेबिट कार्डने पेमेंट करता येईल, UPI आणि नेट बँकिंग आणि वॉलेटने। तर आपण UPI सिलेक्ट करायचं। UPI मध्ये तुम्हाला गुगल पे, फोन पे, भीम ॲप, मोबिक्विक हे पूर्णपणे असतील। आणि हे आल्यानंतर बघा, तुमच्याकडे जर UPI ID असेल तर UPI ने करा, पेमेंट विथ UPI असेल तर यांनी करा, आणि QR कोड बघा पे बाय UPI म्हणजे तुमचा UPI जो ऍप्स आहे इथं डायरेक्ट केलं तर तुमच्या फोन पे ला लिंक जाईल, पे विथ UPI। आता आपण काय करणार बघा, पे विथ UPI ID, दुसऱ्याचं UPI ID असेल तर UPI ID टाका। पे बाय QR कोड सगळ्यात बेस्ट आहे, पे बाय QR कोड टाकायचा आहे। त्याच्यावर क्लिक करून खाली तुम्ही प्रोसीडवर क्लिक करा। बघा, केल्यानंतर तुमच्याकडे हा QR कोड आला। QR कोड आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे कोणताही असेल तर ते QR कोड स्कॅन करून घ्या। स्कॅन करून घेतल्यानंतर आपण जर फीस तुमच्याकडे मोबाईलमध्ये तुमच्या पासवर्ड टाकून काय करा, तो QR कोड स्कॅन करून पेमेंट करून टाका। बघा, पेमेंट केलेली आहे मी। आता पेमेंट केल्यानंतर तुमच्याकडे हा इंटरफेस आला। बघा, हे आल्यानंतर तुमच्याकडे पेमेंट सक्सेसचा मेसेज आला, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण काय करणार बघा, बॅक इथं जो ॲरो आहे वरती ते बॅक क्लिक करायचं आहे आणि तुमची जी डाउनलोड रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। उद्या काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्याकडे डाउनलोड रिसिप्ट पाहिजे, म्हणून डाउनलोड रिसिप्ट आपण करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने आपण हा स्टुडंट DU या ॲपद्वारे आपण फॉर्म भरलेला आहे। एकदम इझी वे आहे
आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता. फक्त एकच कंडिशन आहे की ज्यावेळेस आपण फॉर्म भरू त्यावेळेस तुमचा नेटवर्क चांगलं पाहिजे, कारण पेमेंट फेल व्हायला नको. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. ओके, धन्यवाद.